हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर शिकतोय, दॅट इज द न्यूक्लियाय. न्यूक्लियाय चॅप्टर मध्ये आपलं जे लास्ट लेक्चर झालं त्यात आपण रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन्सला सुरुवात केली आहे. बेटा टोटल 3 टाइपचे असतात रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन्स. कोणकोणते हो? अल्फा रेडिएशन्स, बीटा रेडिएशन्स अँड गॅमा रेडिएशन्स. त्यापैकी आपण अल्फा रेडिएशन्स म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्फा डीके अगदी डिटेल मध्ये समजून घेतल्या. बेटा मला सांगा, जेव्हा अल्फा डीके होत असतो त्यावेळेस जो पॅरेंट न्यूक्लियस आहे त्याच्या मास नंबर मध्ये ॲटॉमिक नंबर मध्ये काय चेंजेस येतात बरं? तर मास नंबर 4 न डिक्रीज होतो भाऊ, आणि ॲटॉमिक नंबर किती न 2 न डिक्रीज झालेला असतो त्या ठिकाणी. आणि अल्फा पार्टिकल म्हणजे काय असतं? इट इज द न्यूक्लियस ऑफ हेलियम कॅरिंग 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स. राईट आहे. तर हे सगळं काही बेटा आपण अगदी सविस्तरपणे आणि व्यवस्थितपणे आपल्या लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. या लेक्चर मध्ये आपल्याला शिकायचं आहे बेटा बीटा डीके, म्हणजेच बीटा डीकेच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण या लेक्चर मध्ये समजून घेणार आहे. बीटा डीके म्हणजे नेमकं काय असतं? बीटा डीकेचे टाइप्स काय आहेत? बीटा डीके कसा होतो? बीटा डीके झाल्याच्या नंतर पॅरेंट न्यूक्लियसच्या मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर मध्ये कसे चेंजेस होतात, हे सगळं काही मी तुला सांगणार आहे. ओके, तर चला सुरुवात करूयात बेटा लेक्चरला. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बीटा डीके. बीटा डीकेला इन जनरल कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं बघा. सपोज कर आपल्याजवळ एक पॅरेंट न्यूक्लियस आहे एक्स, ज्याचा ॲटॉमिक नंबर झेड आहे, मास नंबर ए असा आहे. तर जेव्हा या ठिकाणी बीटा डीके होतो ना, त्यावेळेस समजा तो आता वाय या डॉटर न्यूक्लियस मध्ये कन्वर्ट झालाय. या ठिकाणी बेटा ॲटॉमिक नंबर 1 न वाढलेला आहे, मास नंबर आहे तितकाच आहे. सोबतच तुम्हाला या ठिकाणी बाहेर काय मिळालेला आहे? E-1 0 प्लस अँटी न्यूट्रिनो अँड एनर्जी. एनर्जी म्हणजेच बेटा या ठिकाणी गॅमा रेडिएशन्स पण बाहेर पडतात. सोबतच याला आणखीन कसं रिप्रेझेंट केल्या जातं पहा, झेड ए. समजा इथं जो काही डॉटर न्यूक्लियस आपल्याला मिळणार आहे, या ठिकाणी वाय म्हणूयात त्याला, तिथं ॲटॉमिक नंबर 1 न डिक्रीज झालेला मिळतो, मास नंबर आहे तितकाच मिळतो. इथं आपल्याला मिळतं E+1 0 प्लस न्यूट्रिनो प्लस एनर्जी. एनर्जी म्हणजेच गॅमा रेडिएशन्स. ओके, तर अशा पद्धतीने बेटा या ठिकाणी बीटा डीकेला आपण रिप्रेझेंट करत असतो. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल, गुरुजी तुम्ही आम्हाला अल्फा डीकेच्या कॅरेक्टरिस्टिक्स जेव्हा शिकवल्या त्यावेळेस अशी एकच रिॲक्शन तुम्ही इथं लिहिलेली होती, इथं तर तुम्ही असं 2-2 वेगवेगळ्या पद्धतीनं कसं काय लिहिलंय, आम्हाला तर काही कळायलंच नाही या ठिकाणी. तर लक्षात घ्या बेटा, बीटा डीके हा 2 टाईपचा असतो. किती टाईपचा असतो? 2 टाईपचा असतो. मास्तर कोणकोणता असतो? चल सगळं काही सांगणार आहे. अगोदर तर आपण पाहून घेऊयात की बीटा पार्टिकल म्हणजे नेमकं काय आहे. ओके, सो बेटा द थिंग इज बीटा पार्टिकल इज हाय एनर्जी इलेक्ट्रॉन और पॉझिट्रॉन. देखो रे बाबा, बीटा पार्टिकल इज high energy electron और पॉजिट्रॉन. बीटा पार्टिकल ये हाई एनर्जी का इलेक्ट्रॉन होता है या फिर पॉजिट्रॉन होता है. इलेक्ट्रॉन जो आहे ना त्याला आपण कसं रिप्रेझेंट करत असतो बघ, या इलेक्ट्रॉनला आपण बीटा मायनस म्हणतो. क्या बोलते हैं बेटा इसको अपन? बीटा माइनस. आणि पॉझिट्रॉन जो आहे ना आपला पॉझिट्रॉन,
त्याला आपण बीटा प्लस असं बोलतो, बीटा प्लस. ठीक आहे. जर बेटा त्या ठिकाणी बीटा मायनस पार्टिकल बाहेर पडत असेल तर त्याला बीटा मायनस डीके असं बोलायचं. जर त्या ठिकाणी बेटा बीटा प्लस पार्टिकल बाहेर पडत असेल तर त्याला बीटा प्लस डीके अशा पद्धतीनं बोलायचं. ठीक आहे. तर बेटा आपल्याला हे तर कळालं की बीटा पार्टिकल म्हणजे नेमकं काय असतं. तर बेटा बीटा पार्टिकल हे हाय एनर्जीचे इलेक्ट्रॉन किंवा पॉझिट्रॉन असतात. सर हे इलेक्ट्रॉन मला माहिती आहे हो, पण मला पॉझिट्रॉन माहितच नाही, काय असतं हे पॉझिट्रॉन. तर बेटा जसा इलेक्ट्रॉन एक पार्टिकल आहे ना, तसाच पॉझिट्रॉन पण एक पार्टिकलच आहे. इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन मध्ये फरक काय आहे, तर फरक बेटा केवळ इतकाच आहे की पॉझिट्रॉन पॉझिटिव्ह असतो आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतो. दोघांचा चार्ज पण सेम आहे, दोघांचं मास पण सेम आहे, फक्त फरक काय आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आणि कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ते जुडवा आहेत म्हणायला हरकत नाही ना, पॉझिट्रॉन पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह. दोघांचं मास सेम, दोघांचा त्या ठिकाणी बेटा चार्ज देखील सेमच असतो. ठीक आहे. तर पोरो यांचा मास किती आहे आणि चार्ज किती आहे ते आपण पाहूयात. बघ रे बाबा, मास अँड चार्ज ऑफ बीटा पार्टिकल. मास किती आहे आणि चार्ज किती आहे. तर बेटा या ठिकाणी त्यांचा चार्ज बघूयात आपण किती आहे, चार्ज. तर बेटा मी तर तुला सांगितलं की इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह आणि पॉझिट्रॉनचा चार्ज पॉझिटिव्ह आहे. मग तो किती असतो तरी नेमका, तर इथं मी चार्ज ऑफ बीटा पार्टिकल म्हणतो. तर बेटा तो माइनस और प्लस 1.6 इंटू 10 टू दी पावर -19 कूलोम इतका आहे. जर बीटा मायनस असेल आपल्याजवळ तर निगेटिव्ह घ्या आणि बीटा प्लस असेल तर पॉझिटिव्ह घ्या. मास किती आहे मास्टर यांचं, तर पहा रेस्ट मास ऑफ द बीटा पार्टिकल. तर बेटा बीटा पार्टिकलचं मास जितकं इलेक्ट्रॉनचं आहे तेच आहे. म्हणजे बीटा पार्टिकल म्हणजेच काय पोरो, इलेक्ट्रॉन किंवा पॉझिट्रॉन. तर मास किती आहे, 9.1 इंटू 10 टू दी पावर -31 kg हे आहे त्याचं रेस्ट मास. तर बेटा सगळ्यात पहिली गोष्ट ही क्लिअर झाली ना की बीटा पार्टिकल काय असतं. तर बीटा पार्टिकल हा हाय एनर्जीचा इलेक्ट्रॉन किंवा पॉझिट्रॉन असतो. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, पॉझिट्रॉन पॉझिटिव्ह आहे. दोघांचं मास इक्वल आहे, दोघांच्या चार्जचं मॅग्निट्यूड पण इक्वल आहे बेटा या ठिकाणी. ओके. आता इथं बघ बेटा तुझ्या समोर आहे ना, ॲटॉमिक नंबर मध्ये काही चेंजेस केलेले मी दिसत आहेत आणि मास नंबर मध्ये मात्र मी काही चेंजेसच केले नाहीत इथं. तर हे नेमकं काय घडायला लागलं इथं, याच्यासाठी आहे ना तुला हे माहित असणं गरजेचं आहे की नेमकं बीटा पार्टिकलचं इमिशन कसं होतं. म्हणजे बीटा पार्टिकल जेव्हा एखाद्या पॅरेंट न्यूक्लियस मधनं बाहेर पडतात त्यावेळेस नेमकं तिथं न्यूक्लियस मध्ये असं काय घडायला लागलंय, तिथं कोणती घडामोड होतीये जेणेकरून बीटा पार्टिकल बाहेर पडतोय, हे समजणं गरजेचं आहे. चल बेटा हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे बेटा. आता जी मी सांगतोय याच्यावरनच तुला ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर मध्ये चेंजेस का होतात आणि कसे होतात हे कळेल. ओके. सो इमिशन ऑफ बीटा पार्टिकल, देखो रे बाबा इमिशन कैसे होता है बीटा पार्टिकल्स का. तो बेटा आपको तो इतना तो मालूम ही पड़ गया है कि बीटा पार्टिकल 2 प्रकार के होते हैं, बीटा प्लस बीटा माइनस. तो बेटा इनका इमिशन बहुत ही इंटरेस्टिंग है. जेव्हा पण बेटा बीटा पार्टिकल बाहेर पडतो किंवा बीटा डीके होत असतो त्यावेळेस त्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉनचं कन्वर्जन न्यूट्रॉन मध्ये, न्यूट्रॉनचं कन्वर्जन प्रोटॉन मध्ये ही प्रक्रिया त्या ठिकाणी घडत असते. क्या घडता है बेटा वहां पर, प्रोटॉन न्यूट्रॉन में कन्वर्ट होगा या फिर न्यूट्रॉन प्रोटॉन में कन्वर्ट होगा. समझ लो आप. तो किसके किसमें कन्वर्ट होने से क्या बाहर पड़ता है ये समझना जरूरी है. हाँ इधर देखो रे बाबा, मैं भी बताता है तेरे को. सपोज करो अपने पास है ना न्यूट्रॉन है, न्यूट्रॉन का कन्वर्जन अगर प्रोटॉन में हुआ तो वहां पर अपने को क्या मिलेगा, बीटा माइनस पार्टिकल
यानी उसे ही हम कैसे रिप्रेजेंट करते हैं, उसे हम ऐसे दिखाते हैं, ये ऐसे, ये देखो ये आपके सामने दिखा है, बीटा माइनस को ऐसे दिखाना होता है, और साथ में यहां पर क्या हमको मिलता है, एंटी न्यूट्रिनो। गुरुजी ये एंटी न्यूट्रिनो क्या होता है और न्यूट्रिनो क्या होता है, बेटा वो भी बताता है मैं तेरे को, लोड मत ले। हाँ तर पहा, न्यूट्रॉनचं कन्वर्जन झालं प्रोटॉन मध्ये आणि त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं बेटा, बीटा मायनस पार्टिकल आणि अँटी न्यूट्रिनो। जर प्रोटॉनचं कन्वर्जन न्यूट्रॉन मध्ये झालं तर असं पण होऊ शकतं ना, का फक्त न्यूट्रॉनच प्रोटॉन मध्ये कन्वर्ट व्हायचा ठेका घेतलाय का, नाही, प्रोटॉन पण न्यूट्रॉन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो। जर प्रोटॉन न्यूट्रॉन मध्ये कन्वर्ट झाला तर त्या ठिकाणी आपल्याला बीटा प्लस पार्टिकलचं इमिशन पाहायला मिळतं, त्याला आपण असं रिप्रेझेंट करत असतो, E+1 0, आणि या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिनो मिळतो। देखो रे बाबा, तो अभी है ना पैरेंट न्यूक्लियस के मास नंबर और एटॉमिक नंबर में चेंजेस क्यों आते और कैसे आते, ये अगर आपको देखना है तो आपको एक बेसिक कॉन्सेप्ट पता होना बहुत जरूरी है कि ये एटॉमिक नंबर क्या होता है और मास नंबर क्या होता है। मला सांगशील रे बाबा, एटॉमिक नंबर म्हणजे काय असतं, तर त्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन्स आहेत। ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर न्यूक्लियस मध्ये किती संख्या आहे प्रोटॉनची, हा त्याचा काय असतो, ॲटॉमिक नंबर असतो। आणि मास नंबर म्हणजे काय, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची म्यून असणारी संख्या, प्रोटॉन और न्यूट्रॉन दोनों का मिला के जो नंबर होता है उसे हम मास नंबर कहते हैं, और सिर्फ प्रोटॉन का जो नंबर होता है उसे हम एटॉमिक नंबर कहते हैं। और मुझे बताओ, अभी आपको ये तो मालूम है कि प्रोटॉन का जितना नंबर होगा उतना एटॉमिक नंबर होगा, यानी न्यूट्रॉन जो होता है वो एटॉमिक नंबर में कंट्रीब्यूट करता है क्या, नहीं करता है। न्यूट्रॉनचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही एटॉमिक नंबर मध्ये, एटॉमिक नंबर मध्ये कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, प्रोटॉनचं आहे, पण मास नंबर मध्ये मात्र दोघांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे, प्रोटॉनचं पण आणि न्यूट्रॉनचं पण। तर या ठिकाणी बघ, मी याला असं दाखवतो, कसं मास्टर, पुरो न्यूट्रॉन जो आहे हा मास नंबर देतो आपल्याला, पण एटॉमिक नंबर देतो का, नाही, म्हणून 0। पण प्रोटॉन जो आहे तो आपल्याला एटॉमिक नंबर पण देतो आणि मास नंबर पण देतो, दोघांमध्ये पण त्याचा रोल आहे। प्रोटॉनचा रोल एटॉमिक नंबर आणि मास नंबर दोघांमध्ये पण आहे, पण हा आपला जो न्यूट्रॉन आहे या ठिकाणी, हा न्यूट्रॉन बेटा आपल्याला एटॉमिक नंबर नाही देत, हा मास नंबर मात्र त्या ठिकाणी देत असतो, मास नंबर मध्ये त्याला मोजल्या जातं त्या ठिकाणी। तर पोरो या ठिकाणी आहे ना, आता हे जे काही मी तुमच्या समोर रिप्रेझेंट केलं होतं ना बीटा डीकेला, त्याला समजावून सांगतो। चल रे बाबा इकडे लक्ष दे, हे बीटा मायनस आहे बेटा, हे जे आहे ना हा काय आहे, बीटा मायनस, दॅट इज द इलेक्ट्रॉन, आणि हा जो आहे बेटा तुझ्या समोर हा आहे आपला बीटा प्लस म्हणजे पॉझिट्रॉन। ठीक आहे, तर पहा बेटा या ठिकाणी जेव्हा बीटा मायनस डीके होत असतो, बीटा मायनस, त्यावेळेस ॲटॉमिक नंबर 1 न वाढलाय, आणि बीटा प्लस डीके जेव्हा होतो तेव्हा ॲटॉमिक नंबर 1 न कमी झालाय, आणि या दोन्ही केसेस मध्ये मास नंबर मात्र आहे तितकाच आहे। कसं काय बेटा समजून घ्यायला, बीटा मायनस पार्टिकल कधी मिळतो आपल्याला, बीटा मायनस किंवा इलेक्ट्रॉन कधी मिळतो आपल्याला, जेव्हा न्यूट्रॉनचं कन्वर्जन कशामध्ये होईल, प्रोटॉन मध्ये होईल। ठीक आहे, तर मला सांगा प्रोटॉन एक एक्स्ट्रा तयार झाला का तिथं, बरोबर है ना, एक प्रोटॉन बेटा वहां पर तयार हो गया ना, न्यूट्रॉनचं कन्वर्जन प्रोटॉन मध्ये झालंय, म्हणजे एक नवीन प्रोटॉन तिथं आला, आणि बेटा प्रोटॉन एक जादाचा आलाय, प्रोटॉन ॲटॉमिक नंबर मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो, एक प्रोटॉन एक्स्ट्रा झालाय आता तिथं, म्हणजे ॲटॉमिक नंबर 1 न वाढेल। क्लियर आहे। आता बेटा या ठिकाणी बीटा प्लस डीके जो आहे त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर 1 न कमी कसा काय झाला, तर बेटा इकडे बघा, बीटा प्लस आपल्याला कधी मिळतो, जेव्हा प्रोटॉनचं कन्वर्जन न्यूट्रॉन मध्ये होईल। ठीक आहे, प्रोटॉन कशात कन्वर्ट व्हायला आहे, न्यूट्रॉन मध्ये व्हायला लागलाय। तर मला सांगा बेटा प्रोटॉन नष्ट व्हायला लागलाय का,
एक प्रोटॉन बेटा ऐसा डिस्ट्रॉय होकर उसके अंदर से न्यूट्रॉन मिल रहा है ना अपने को, म्हणजे प्रोटॉन की संख्या कम हो रही है ना। देखो ना बेटा, प्रोटॉन ही न्यूट्रॉन में जा रहा है ना, मतलब प्रोटॉन है क्या अभी वहां पर, उसका तो नंबर कम हो गया ना, तो इसलिए यहां पर एटॉमिक नंबर 1 से कम हो गया। समझ रहे हो इस बात को? तो जब न्यूट्रॉन से प्रोटॉन बनेगा, मतलब प्रोटॉन की संख्या बढ़ गई, तो एटॉमिक नंबर 1 से बढ़ जाएगा। और जब प्रोटॉन खुद न्यूट्रॉन में कन्वर्ट होता है तो प्रोटॉन की संख्या तो कम हो गई, मतलब एटॉमिक नंबर कम हो गया। समझ रहे हो? लेकिन यहां पर एक इंटरेस्टिंग बात गौर करने जैसी और एक है, इधर देखिए, गौर फरमाइए, मास नंबर दोनों केसेस में कैसा है? सेम है। बेटा मास नंबर क्या होता है? नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन। तो बेटा यहां पर नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ न्यूट्रॉन की बेरीज मात्र सेम रहती है, म्हणून उसका जो मास नंबर होता है वो मास नंबर चेंज नाही होता, वो आहे उतना ही रहता है। आता बघ इकडे लक्ष दे कसं घडायला लागलंय। हा समजा बेटा माझ्याजवळ आहे ना एक न्यूक्लियस आहे, चल इकडे लक्ष दे, तुझा कॉन्सेप्ट क्लिअर करतो। हा बघ इथं माझ्याजवळ एक न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये आहे ना बेटा बघ इथं हे जे दाखवलेत मी ब्लैक कलर मध्ये, हे प्रोटॉन है। देखो रे बाबा प्रोटॉन है, और यहां पर जो मैंने बताया है ये है अपने न्यूट्रॉन। कौन है बेटा? ये न्यूट्रॉन। तो अभी तुम मेरे को बताओ, अच्छे से बताना है, अच्छे से जवाब देना है आपको, इसका एटॉमिक नंबर कितना होगा और मास नंबर कितना होगा। ये वाले प्रोटॉन है ना बेटा, प्रोटॉन तो 3 प्रोटॉन है, मतलब इसका एटॉमिक नंबर हो गया 3, और मास नंबर कितना हो गया बताओ? मास नंबर मतलब प्रोटॉन और न्यूट्रॉन की बेरीज होती है, तो वो कितना हो गया? 5 हो गया। अभी मैं क्या करता है पता है आपको? इसमें से है ना बीटा माइनस डीके करता है। क्या करता है? मैं इधर बीटा माइनस डीके। तो अभी जब बीटा माइनस डीके होगा तो चित्र क्या बनेगा अपने सामने, और उसके बाद में क्या करता है? बीटा प्लस डीके भी करता है। इधर देख रहे बाबा, तो अपने सामने चित्र क्या होगा? हाँ इधर देखो, अच्छे से समझ के लेना है अपने को। हाँ मला सांग बेटा, बीटा माइनस पार्टिकल कधी बाहेर पडतो? जेव्हा न्यूट्रॉन कशात कन्वर्ट व्हायलाय? प्रोटॉन मध्ये। म्हणजे आता आतमध्ये न्यूक्लियसच्या आतमध्ये बघा कसं, अगोदरच इथं 3 प्रोटॉन तर आहेत आपल्याजवळ, हे बघ हे 3 प्रोटॉन अगोदरचेच आहेत ना आपल्याजवळ, राईट आहे। आणि आपल्याजवळ काय होतं? 2 न्यूट्रॉन होते, 3 प्रोटॉन होते, 2 न्यूट्रॉन होते आपल्याजवळ। आता बघा बीटा माइनस पार्टिकल बाहेर पडला, म्हणजे ही वाली रिएक्शन झालीये, न्यूट्रॉन प्रोटॉन मध्ये कन्वर्ट झाला। म्हणजे भाऊ हा आता न्यूट्रॉन इथं नाही हो, हा कशात कन्वर्ट झालाय? प्रोटॉन मध्ये कन्वर्ट झालाय। मला सांगा आता पोरो याचा झेड किती असेल आणि मास नंबर किती असेल? सांगा बरं। झेड म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन, किती झाले पोरो? 4। पण मास नंबर बेटा ह्या दोघांची मिळून बेरीज परत 5च राहिली का नाही? ठीक आहे, तर बेटा जेव्हा पण बीटा माइनस पार्टिकल बाहेर पडतो, बीटा माइनस डीके होतो, इलेक्ट्रॉन बाहेर पडतो, त्यावेळेस न्यूट्रॉन प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होतो आणि एटॉमिक नंबर 1 न वाढतो, पण मास नंबर आहे तितकाच राहतो। इथं तुम्ही बघू शकता। आता बीटा प्लस पार्टिकल, बेटा बीटा प्लस पार्टिकल साठी ही वाली रिएक्शन होते, प्रोटॉन कशात कन्वर्ट होतो? न्यूट्रॉन मध्ये। म्हणजे बघ आपला हा वाला प्रोटॉन आता इथं नसणार आहे, हा न्यूट्रॉन मध्ये कन्वर्ट झाला, बरोबर आहे। तर आता तू मला सांगशील बेटा इथं एटॉमिक नंबर किती आहे आणि मास नंबर किती आहे? चल सांग बरं। एटॉमिक नंबर, नंबर ऑफ प्रोटॉन 2च आहेत, आणि मास नंबर टोटल दोघांची बेरीज मात्र 5च आहे या ठिकाणी। यायला लागलंय लक्षामध्ये? तर बेटा हे असं असतं, जेव्हा आपल्याजवळ बीटा माइनस डीके होतो त्यावेळेस एटॉमिक नंबर 1 न वाढतो, बीटा प्लस डीके झाल्यावर एटॉमिक नंबर 1 न कमी होतो। ठीक आहे, आणि कोणाचं कन्वर्जन कोणात झाल्यावर काय मिळतं ते पण लक्षात ठेवावं लागेल। न्यूट्रॉनचं प्रोटॉन मध्ये कन्वर्जन झालं तर बीटा माइनस पार्टिकल, प्रोटॉनचं न्यूट्रॉन मध्ये झालं तर बीटा प्लस पार्टिकल। मास्टर काही ट्रिक वगैरे नाही का याला लक्षात ठेवायची? मला राहणार नाही असं हे लक्षामध्ये। बेटा बघ हे लक्षात कसं ठेवायचं मी सांगतो। इकडं पहा, बीटा माइनस पार्टिकल ना एटॉमिक नंबर 1 न प्लस करा, बीटा प्लस पार्टिकल न
ॲटॉमिक नंबर 1 न मायनस करा. म्हणजे बीटा प्लस डीके झाला की ॲटॉमिक नंबर 1 न मायनस होतो आणि बीटा माइनस डीके झाला की 1 न प्लस होतो. म्हणजे बीटा माइनस तो एटॉमिक नंबर 1 से प्लस करो, बीटा प्लस एटॉमिक नंबर 1 से माइनस करो. प्लस बाहर पड़ेगा तो यहां पर माइनस कर दो और माइनस बाहर पड़ेगा तो प्लस कर दो. सांगायचा मुद्दा कळाला का? बीटा माइनस बाहेर पडला एटॉमिक नंबर 1 न प्लस करशील, बीटा प्लस बाहेर पडला एटॉमिक नंबर 1 न मायनस करशील. क्लिअर आहे? हो मास्टर क्लिअर आहे. आणि तुला तर इथं दिसायला नंबर ऑफ प्रोटॉन नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या तर आहे तेवढीच राहिली. म्हणजे मास नंबर मध्ये काही छेडछाड करायची आहे का? नाही, कदापि ती सहन केली जाणार नाही. बीटा डीके मध्ये मास नंबर कसाच चेंज केला जात नाही त्या ठिकाणी. गुरुजी अँटी न्यूट्रिनो आणि न्यूट्रिनोचं पण सांगा की काहीतरी, ते टेन्शन द्यायलंय मला या ठिकाणी. फोरो न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनो हे पण पार्टिकल्सच असतात. त्यांचं मास आहे ना खूप कमी असतं आणि चार्ज तर नसतो पण त्यांच्यावर. म्हणजे न्यूट्रिनोवर पण चार्ज नसतो, अँटी न्यूट्रिनोवर पण चार्ज नसतो. ओके, तर तो वाला पॉइंट मी या ठिकाणी लिहितो बघ. लिहा मास्टर, लवकर लवकर लिहा मास्टर. बरं, तो वाला पॉइंट लिहायच्या अगोदर आहे ना आपण हे ॲटॉमिक नंबर आणि मास नंबरचा पॉइंट लिहायचा का, तो वाला पाहायचा का? हा बघ इकडे लक्ष द्या. तर जेव्हा बीटा मायनस डीके होतो, बीटा मायनस डीके, त्यावेळेस बेटा त्या ठिकाणी काय घडतं? ॲटॉमिक नंबर काय करायचा? वाढवायचा. कितीनं? 1 न. राईट आहे. आणि मास नंबर जो आहे आपला तो बदलणार आहे का? नाही बदलणार मास्टर, मास नंबर नाही बदलायचा. हा, आणि बीटा प्लस डीके जेव्हा होतो, बीटा प्लस डीके, त्यावेळेस इथं काय करायचं? ॲटॉमिक नंबर 1 न कमी करायचा. ठीक आहे. आणि पोरो मास नंबर बदलणार नाही. नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स रिमेन्स अनचेंज्ड. न्यूक्लियॉन्सचा नंबर अनचेंज्ड राहतो. न्यूक्लियॉन्स म्हणजे काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स रिमेन्स अनचेंज्ड, हेन्स मास नंबर डज नॉट चेंज. मास नंबर चेंज नाही करायचा रे बाबा. हा आपला जो मास नंबर आहे ना ह्याला अनचेंज्ड राहू द्यायचं, त्याच्यामध्ये कसलेच चेंजेस तिथं होणार नाहीत बीटा डीके मध्ये. पोरो पुढचा पॉइंट न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनोचं कसं आहे? न्यूट्रिनो अँड अँटी न्यूट्रिनो, न्यूट्रिनो अँड अँटी न्यूट्रिनो have very little mass. त्यांना खूप कमी मास आहे. and no charge. चार्ज तर नसतोच त्या ठिकाणी. मास पण कमी आहे आणि चार्ज पण नाही त्याच्यावर. गुरुजी कुठं न्यूट्रिनो आणि कुठं अँटी न्यूट्रिनो हे कसं लक्षात ठेवू मी? तर पहा बेटा, जेव्हा आपल्याला न्यूट्रिनो दाखवायचा असतो का, न्यूट्रिनो त्याला आपण असं दाखवतो, हे पहा असं न्यू. आणि अँटी न्यूट्रिनो दाखवताना आहे ना आपण असं न्यू काढतो आणि वर असा बार देतो. हे असं याला रिप्रेझेंट केलं जातं न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनोला. तर ह्याला लक्षात ठेवायचं कसं? तर बेटा बीटा मायनस पार्टिकल बाहेर पडला की असं न्यू वर असं बार द्यायचा, म्हणजे तो झाला अँटी न्यूट्रिनो. ठीक आहे. आणि बीटा प्लस म्हणजे याच्यावर बार वगैरे काही देऊ नका, ह्याला न्यूट्रिनो वाचा. ठीक आहे. म्हणजे लक्षात कसं ठेवा की असं सिम्बॉल कडून वर मायनस जर दिला तर त्याला अँटी न्यूट्रिनो म्हणायचं. आणि अँटी न्यूट्रिनो कधी मिळतो? जेव्हा बीटा मायनस पार्टिकल बाहेर पडतो. ठीक आहे. तर बीटा मायनस पार्टिकल याच्यावर पण असं मायनस दिल्यासारखं द्या, दॅट इज द अँटी न्यूट्रिनो. समझ रहे हो? तो बेटा इंपॉर्टेंट क्या है? तरीका कुछ भी हो वो अपने जहन में रहना चाहिए, आपल्या डोक्यात ते राहायला पाहिजे. ठीक आहे, ते महत्वाचं आहे. चल रे बाबा पुढं बघ. काय मास्टर पुढं काय? किती झाल्या कॅरेक्टरिस्टिक पोरो इथं? 1 2 3 4 5 6. चलो रे बाबा, नेक्स्ट कैरेक्टरिस्टिक देखो अभी इसकी नंबर 7. बेटा अपना जब बीटा डीके होता है, जेव्हा पण बीटा डीके घडत असतो त्यावेळेस
तिथं क्यू व्हॅल्यू किती असते हे देखील विचारलं जातं. ठीक आहे. सो बेटा याची क्यू व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली जाते. क्यू व्हॅल्यू म्हणजे काय, एनर्जी किती इमिट झालेली आहे. ठीक आहे. सो क्यू व्हॅल्यू किती असेल, तर क्यू व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं पण खूप सोपं आहे. जसं अल्फा डीकेची कॅल्क्युलेट केली तशीच इथं पण असते. म्हणजे काय मास्टर, तर बेटा आपले हे जे काही प्रॉडक्ट आहेत ना इथं, म्हणजे हा वाय, हा बीटा मायनस, हे अँटी न्यूट्रिनो, ह्या तिघांच्या मासची जर आपण सम केली आणि इथं पण या तिघांच्या मासची सम केली तर बेटा ती याच्या मासपेक्षा कमी भरते आणि ही सम पण याच्या मासपेक्षा कमी भरते. मग मास कमी व्हायलाय प्रॉडक्टचं, पॅरेंट पेक्षा इथं मास कमी व्हायला लागलाय, मग ते मास गेलं कुठं बेटा, इट इज कन्वर्टेड टू एनर्जी. ठीक आहे. सो बेटा या ठिकाणी ती क्यू व्हॅल्यू कशी काढायची, आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन वरनं. मला सांगा काय रिलेशन आहे ते आपल्याजवळ, E इज इक्वल टू mc². तर तिथं मास मध्ये जो काही चेंज व्हायलाय त्याला c² न मल्टिप्लाय करा, यू विल गेट द क्यू व्हॅल्यू. तर बेटा क्यू व्हॅल्यू बघ कशी काढायची, मास ऑफ युअर नाही, ह्या रिॲक्शनचा पॅरेंट न्यूक्लियस मायनस मास ऑफ दॅट डॉटर न्यूक्लियस प्लस मास ऑफ दॅट बीटा पार्टिकल इंटू c². तर बेटा हे अशा पद्धतीनं या ठिकाणी क्यू व्हॅल्यू शोधल्या जाते. म्हणजे याच्या मास मधनं ह्या दोघांचं किंवा ह्या तिघांचं, आता पुरो या ठिकाणी याचं मास खूप कमी असतं त्याला नकाच घेऊ, ह्या दोघांचं मास याच्यातनं काय करा, मायनस करा, काहीतरी डिफेक्ट येईल, तोच एनर्जी इक्विव्हॅलेंट असेल, तोच एनर्जी म्हणून रिलीज झालेला असेल. तर पहा बेटा याच्या मास मधनं ह्या दोघांच्या मासची बेरीज मी मायनस केली, परंतु बेटा आता इथं जर आपण मायनसनं मल्टिप्लाय केलो ना तर हे असं होतं. पहा इथं पण मायनस येतं आणि इथं पण मायनस येतं, म्हणून याला मी असंच या ठिकाणी ठेवतो. ठीक आहे. सो दिस इज द क्यू व्हॅल्यू ऑर एनर्जी इमिटेड. आता बेटा याची आयनायझिंग पॉवर आणि पेनिट्रेटिंग पॉवर बद्दल काय सांगता येईल, तर बेटा आयनायझिंग पॉवर ऑफ बीटा पार्टिकल इज लेस दॅन अल्फा पार्टिकल but greater than gamma rays. देखो रे बाबा, इसकी जो आयनाइजिंग पावर होती है वो अल्फा पार्टिकल से कम होती है. ठीक है. और इसकी जो पेनिट्रेटिंग पावर होती है वो यहां पर बेटा उसका भी हम बात करेंगे, पेनिट्रेटिंग पावर का भी. पहले तो मैंने आपको आयनाइजिंग पावर के बारे में बता दिया. यहां पर आयनाइजिंग पावर अल्फा पार्टिकल से कम होती है और गामा रेस से ज्यादा होती है. अभी पेनिट्रेटिंग पावर देखो, पेनिट्रेटिंग पावर ऑफ बीटा पार्टिकल्स इज मोर देन और ग्रेटर देन अल्फा पार्टिकल बट लेस देन गॅमा रेज पेक्षा पेनिट्रेटिंग पॉवर कमी आहे, परंतु अल्फा पार्टिकल पेक्षा पेनिट्रेटिंग पॉवर कशी आहे, जास्त आहे. ठीक आहे. तर पोरो याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं की आयनायझिंग पॉवरचं कसं असतं आणि पेनिट्रेटिंग पॉवरचं कसं असतं. ठीक आहे. पेनिट्रेटिंग पॉवर म्हणजे काय, छेदून भेदून जायची क्षमता, तर ती अल्फा पार्टिकल पेक्षा जास्त आहे परंतु गॅमा रेज पेक्षा कमी आहे. आणि आयनायझिंग पॉवर म्हणजे काय, त्याच्या संपर्कामध्ये जितके पण ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स येतील त्यांना आयनाइज करायची क्षमता, तर बेटा अल्फा पार्टिकलची सगळ्यात जास्त असते, त्याच्यापेक्षा कमी बीटा पार्टिकलची या ठिकाणी. ओके. सो बेटा दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स. आता या ठिकाणी आहे ना मी तुला एका एक्झाम्पल मधून हे अल्फा हा आपला बीटा डीके इथं समजावून सांगतो. हा चल इकडं लक्ष द्या बेटा. सपोज करा माझं इथं आहे ना फॉस्फरस आहे 1532. ठीक आहे. आणि हा फॉस्फरस कन्वर्ट झाला सल्फर मध्ये 1632. तर आता तुम्ही मला सांगा इथं नेमका कोणता डीके झालेला असणार आहे. फॉस्फरस ॲटॉमिक नंबर 15 मास नंबर 32, सल्फर ॲटॉमिक नंबर 16 मास नंबर 32. तर इथं ॲटॉमिक नंबर 1 न वाढलाय
बरोबर आहे ना. तर कोणता डिके झाला असेल, वाढलाय म्हणजे प्लस झालाय, म्हणजे बीटा मायनस पार्टिकल तिथं बाहेर पडायला पाहिजे. तर बेटा इथं आपल्याला बीटा मायनस पार्टिकल मिळतो. आणि बीटा मायनस पार्टिकल सोबत न्यूट्रिनो काय अँटी न्यूट्रिनो मास्टर असंच द्या ना इथं, म्हणजे हे अँटी न्यूट्रिनो वाचायचं. आणि सोबतच काय असेल बेटा इथं, एनर्जी, दॅट इज द क्यू. आता याचा आणखीन एक एक्झाम्पल या ठिकाणी मी सांगतो. हे बघ रे बाबा, समजा माझ्याजवळ सोडियम आहे. काय बेटा माझ्याजवळ सोडियम. आता हा जो सोडियम आहे याचा मास नंबर आहे 22. दिसायला लागलाय ना? हो मास्टर दिसायला लागलाय. आपला सोडियम कन्वर्ट झाला निऑन मध्ये. कशात कन्वर्ट झाला बेटा? निऑन मध्ये. निऑनचा पण मास नंबर इथं 22 आहे. व्हॉट अबाउट द ॲटॉमिक नंबर? तर बेटा या ठिकाणी ॲटॉमिक नंबर इथं 11 आहे, इथं ॲटॉमिक नंबर 10 आहे. ठीक आहे. तर तुम्ही मला सांगा की नेमकं काय घडलं असेल बरं या ठिकाणी. दिसायला लागलं ना हे? थोडंसं मोठं काढा मास्तर. हां बघ. ठीक है बेटा, ये 15 इसका है. हाँ किसका है गुरुजी? इसका है रे बाबा. हाँ देखो, तो यहां पर सोडियम जो है ना, सोडियम न्यूक्लियस नियॉन के अंदर कन्वर्ट हो चुका है. मास नंबर आहे उतना ही आहे. एटॉमिक नंबर 1 से घटा है, मायनस झाला ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर मायनस म्हणजे बाहेर प्लस पडलं पाहिजे. तर काय बेटा इथं आपला जो बीटा प्लस, न्यूट्रिनो या अँटी न्यूट्रिनो, न्यूट्रिनो प्लस एनर्जी. ओके, सो बेटा दिस इज ऑल अबाउट द बीटा. ठीक है, चलो बेटा इसको एक बार अच्छे से समझ के ले लो. चलो बेटा एक बढ़िया सा नोट पॉइंट अभी मैं तेरे को बताता है. हाँ इधर देखो, मैंने आपको बताता है कि बीटा पार्टिकल का चल रे बाबा, एक जबरदस्त नोट पॉइंट या ठिकाणी तुला मी सांगणार आहे. हा इकडं बघ, या ठिकाणी मी तुला सांगितलं होतं की बीटा पार्टिकलचं इमिशन होतं म्हणजे नक्की काय होतं त्या ठिकाणी. तर प्रोटॉन न्यूट्रॉन मध्ये कन्वर्ट होतो किंवा न्यूट्रॉन प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. तर पहिली गोष्ट तर मी तुला सांगणार आहे की याला लक्षात कसं ठेवशील किंवा काय ट्रिक तू या ठिकाणी डोक्यामध्ये ठेवशील. तर बेटा या ठिकाणी माझी संकल्पना मी तुम्हाला सांगतो, तेच तुम्ही सहसा तर लक्षामध्ये ठेवा किंवा तुम्हाला इतर काही पर्याय असतील तर त्याचा तुम्ही वापर नक्कीच करा. तर बेटा पहा, प्रोटॉन जेव्हा न्यूट्रॉन मध्ये कन्वर्ट होतो त्यावेळेस बेटा आपल्याला बीटा प्लस पार्टिकल मिळायला लागला ना. आणि न्यूट्रॉन जेव्हा प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होतो त्यावेळेस आपल्याला बीटा मायनस पार्टिकल या ठिकाणी मिळायला लागला ना. तर याला लक्षामध्ये कसं ठेवताल पहा, मला सांगा. प्रोटॉन पी, प्रोटॉनचं पी कसला पार्टिकल बाहेर पडला पाहिजे? पॉझिटिव्ह, दॅट इज द पॉझिट्रॉन, बीटा प्लस. न्यूट्रॉन, न्यूट्रॉनचं एन, एन, एन फॉर न्यूट्रॉन कसला पार्टिकल बाहेर पडला पाहिजे? निगेटिव्ह, दॅट इज द बीटा मायनस. ठीक आहे, तर असं याला लक्षामध्ये ठेवून टाकताल. मास्टर हा होता का नोट पॉइंट? नाही रे बाबा, हा नोट पॉइंट नव्हता. हे तर फक्त लक्षात आलं म्हणून मी तुला सांगून टाकलं की हे नेमकं लक्षामध्ये कसं ठेवशील तू. नाहीतर बेटा बऱ्याचदा हे विसरून जायची शक्यता असते. आता पहा या ठिकाणी पोरो, पर्टिक्युलर आहे ना, तुम्ही या रिॲक्शन कडे व्यवस्थितपणे फोकस करा, या प्रोसेस कडे व्यवस्थितपणे लक्ष द्या. बेटा या ठिकाणी प्रोटॉनचं कन्व्हर्जन न्यूट्रॉन मध्ये व्हायला लागलंय. आता तुम्ही मला सांगा, प्रोटॉनचं मास जास्त है का न्यूट्रॉनचं मास जास्त है? मास किसका ज्यादा है बेटा, प्रोटॉन का या न्यूट्रॉन का है? गुरुजी मास तो न्यूट्रॉन का स्लाइटली ज्यादा होता है प्रोटॉन से. तो ये प्रोटॉन कम मास वाला है और इससे ऐसा ज्यादा मास वाला पार्टिकल कैसे बाहर पड़ गया? मास कसं काय वाढलं त्या ठिकाणी? तर पूर्व लक्षात घ्या, ही जी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस फ्री प्रोटॉन मध्ये कधीच होत नाही. इट नेवर टेक्स प्लेस इन फ्री प्रोटॉन. फ्री प्रोटॉन के अंदर ये प्रोसेस होगा नहीं, क्योंकि बेटा कम मास से ज्यादा मास मिलना ये संभव बात नहीं है, ये असंभव है. इसलिए
यानी संभव है, एक केस में संभव है, वो मैं बताता है तेरे को क्या है, लेकिन बेटा जब फ्री प्रोटॉन होगा तब ये संभव नहीं है। मास्टर फ्री प्रोटॉन म्हणजे काय बेटा, प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये नाहीये अशी केस, दॅट इज कॉल्ड ॲज द फ्री प्रोटॉन। तर जेव्हा एखादा प्रोटॉन न्यूक्लियसच्या बाहेर आहे असं आपण कन्सिडर करतो त्यावेळेस हे असं घडू शकत नाही, कारण की मास वाढणार कसं। परंतु बेटा हीच प्रोसेस न्यूक्लियस मध्ये मात्र होते। ये जो प्रोसेस है ना बेटा, ये वाली प्रोसेस न्यूक्लियस के अंदर होती है। न्यूक्लियस मध्ये मात्र ही प्रोसेस अगदी थाटात होत असते। त्या ठिकाणी कशी काय होते मास्टर न्यूक्लियस मध्ये, तर बेटा या ठिकाणी न्यूक्लियसचं जे काही रेस्ट मास आहे ना ते यूज केल्या जातं, म्हणून बेटा ही प्रोसिजर न्यूक्लियस मध्ये होऊ शकते पण फ्री प्रोटॉन मध्ये होत नाही। ओके, तर चला बेटा ह्याला एकदा व्यवस्थितपणे समजून घ्या, या नोट पॉइंटला खूप महत्त्वाचा आहे। आणि सोबतच जी ट्रिक मी सांगितली की लक्षात कसं ठेवायचं, प्रोटॉनचं P पॉझिटिव्ह, न्यूट्रॉनचं N निगेटिव्ह। ठीक आहे, चलो। तर बेटा या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलं एकदा क्विक मध्ये रिकॅप करून घेऊया। बेटा या ठिकाणी आपण बीटा डीके अगदी सविस्तरपणे समजून घेतला। बेटा बीटा डीके दोन टाइपचा असतो, बीटा मायनस किंवा बीटा प्लस। जेव्हा बीटा मायनस डीके होत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी बेटा ॲटॉमिक नंबर 1 न वाढतो, मास नंबर अनचेंज्ड राहतो। जेव्हा बीटा प्लस डीके होतो त्यावेळेस ॲटॉमिक नंबर 1 न डिक्रीज होत असतो, मास नंबर इथं पण अनचेंज्डच राहतो। जेव्हा तुम्हाला फक्त बीटा डीके असं बोलल्या जाईल, कधी कधी कन्फ्युजन होतं की फक्त बीटा डीके असं बोलल्या जातं, तर त्या ठिकाणी तुम्ही नेमका कोणता डीके कन्सिडर करणार, बीटा प्लस का बीटा मायनस, तर बेटा त्या ठिकाणी तुम्ही बीटा मायनस डीके कन्सिडर करायचा। ओके, सो बेटा दिस इज ऑल अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बीटा डीके। बेटा तुम्हाला हे जर लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। ओके, thus we have finished the lecture.